मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी यावेळी येवल्यातील डोंगरगावात तिसऱ्या वर्षी देखील दाखल झाले. आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी येवल्याच्या डोंगरगावामध्ये दाखल झाल्याचे चित्र यावेळी दिसून येत आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते देखील या पाण्याचं जलपूजन झालेलं आहे. आपल्यासोबत येथीलच काही डोंगरगावचे शेतकरी आपण बघू शकता की या ठिकाणी जमलेले. काय सांगाल की पाणी आलेलं आहे, काय सांगाल? पाणी या वर्षी रात्री आलं 11:30ला. नीट होतो, फोटो काढला आणि पहिलंच पाणी आलं आम्हाला हे. म्हणजे आता तसं बंधाऱ्याला तिसऱ्यांदा पाणी, पण ह्या वर्षी आम्हाला पहिलं वेळेवर पाणी आलं आणि आमचा पूर्ण दुष्काळ पडला. डॅम पूर्ण कोरडा होता, पण आता डॅम भरल आमचा अशी अपेक्षा आहे. आणि खूप चांगलंही झालं, व्यवस्थित झालं आणि समाधान वाटवायला भुजबळ साहेबांनी पाणी आणि दिलं आम्हाला. खूप महत्वाचं मेन पाणी मिळत होतं, दिलं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही समाधानी, सगळे लोक एवढे जमले सगळे समाधानी. नक्कीच समाधान व्यक्त होत आहे की पाणी आल्यामुळं. आपल्यासोबत अजून काही शेतकरी, काय सांगाल की डोंगरगावला पाणी आलेलं आहे, काय सांगता? दुष्काळात पाणी आल्यामुळे आमच्या गावात लोक फार आनंद झाली. पूर्व भागातले पाऊस नसल्यामुळे पाण्याची खूप गरज होती आणि भुजबळ साहेबांना पाणी आणल्यामुळं या भागाचा विकास होईल. आणि जे स्वप्न होतं इकडच्या शेतकऱ्यांचं आपल्याला पाणी मिळावं, ते साहेबांनी साकार केलं. त्याबद्दल साहेब अजून आमचा बांधारा ओव्हरफ्लो करावा, आमची एवढीच अपेक्षा आहे साहेबांकडे. 10 दिवसापर्यंत चालला तर आमचा बांधारा ओव्हरफ्लो होईल. त्याच्यामुळे येतील सगळ्या खेड्यापाड्यांना त्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल. शेतीला पण त्याचा खूप मोठा फायदा होईल. एकूणच बघितलं तर आता बंधाऱ्यात पाणी दाखल झालंय, मात्र 10 ते 15 दिवस हे पाणी चाललं तर नक्कीच येथील शेतकऱ्यांना फायदा होईल. मंत्री भुजबळांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला मांजरपाडा प्रकल्पाचं पाणी आहे डोंगरगावात दाखल झाले आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन देखील झालं यावेळी दिसून आलं. नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला, नाशिक.